झी 24 तास एक पाऊल पुढे। पुणे महापालिकेचे आयुक्त महेश पाठक यांच्या एका आदेशाने सध्या महापालिका वर्तुळात खळबळ उडाली आहे। हा आदेश आहे गैरव्यवहार किंवा भ्रष्टाचारात अडकलेल्या अधिकाऱ्यांना पुन्हा सेवेत घेण्याचा। नियमात पळवाट शोधून भ्रष्टाचारात अडकलेल्या अधिकाऱ्यांना पुन्हा सेवेत कसं घ्यावं याचा आदर्शच या आदेशाने महापालिका आयुक्तांनी घालून दिलाय। पुणे महापालिकेच्या विधी सल्लागाराच्या खुर्चीवर विराजमान झालेले हे रवींद्र थोरात यांनी गेल्या आठवड्यातच पदभार स्वीकारलाय। थोरात याआधीही पुणे महापालिकेचे विधी सल्लागार होते, मात्र 2007 मध्ये त्यांना निलंबित करण्यात आलं। त्यांच्यावर आरोप आहे टीडीआर गैरव्यवहाराचा। या टीडीआर गैरव्यवहारात थोरात यांना फक्त निलंबितच करण्यात आलं नाही, तर हायकोर्टाच्या आदेशाने त्यांची खातेनिहाय चौकशी आणि फौजदारी खटलाही सुरू आहे। एवढं सगळं असूनही थोरातांचं निलंबन रद्द झालंय आणि थोरात पुन्हा विधी सल्लागाराच्या खुर्चीवर विराजमान झालेत। त्यामागचं कारण आहे महापालिका आयुक्त महेश पाठक यांची कृपा झाली आणि थोरात पुन्हा विधी सल्लागार झाले। थोरात यांचं निलंबन रद्द करण्याचा आणि पुन्हा विधी सल्लागार हेच पद देण्याचा आदेश महेश पाठक यांनी काढलाय। महेश पाठक यांची थोरातांवर एवढी कृपा की आदेशाच्या तारखेपासूनच त्यांना कामावर घेण्यात आलंय। महेश पाठक यांचा निर्णय नियमबाह्य आणि अनैतिकतेवर आधारित असल्याची टीका होतीये। मुद्दा असा आहे की ज्यावेळेला असे काही ठराव होतात, एखादा निलंबित झाला अधिकारी तर त्याला घ्यायची घाई केली जाते, त्याच्यासाठी नियम बदलले जातात, त्याच्या पाठीमागे सगळे अधिकारी एकवटाने उभे राहतात। पण ज्यावेळेला एखादा अधिकारी किंवा कर्मचारी कुठल्याही प्रकरणात अडकतो, भ्रष्टाचाराच्या प्रकरणात अडकतो, एखाद्या गुन्ह्यात अडकतो, त्यावेळेला त्याच्यावर कारवाईची मात्र तेवढी तत्परता दाखवली जात नाही। हा जो आता ठराव केलेला आयुक्तांनी हा कदाचित कायदेशीर असेल, पण नैतिकदृष्ट्या निश्चित योग्य नाही। स्थायी समितीने महेश पाठक यांच्या या आदेशाला स्थगिती दिली होती खरी, मात्र तोही एक स्टंट ठरला। कारण एकाच दिवसात स्थगिती मागे घेत स्थायी समितीने महेश पाठक यांच्या आदेशाला हिरवा कंदील दाखवला। आयुक्तांनी केलेला खुलासा आम्हाला पटला आहे, त्यामुळे थोरात यांच्या नियुक्तीला आम्ही मान्यता देतोय, असं या आदेशाला आधी स्थगिती देणाऱ्या आणि त्यानंतर एकाच दिवसात मंजुरी देणाऱ्या स्थायी समितीने म्हटलं होतं। स्थायी समितीचे अध्यक्ष मात्र आता या विषयावर बोलायला तयार नाहीत। तसंच हा आदेश काढणारे आयुक्त महेश पाठक आणि खुद्द रवींद्र थोरात देखील या विषयावर बोलायला तयार नाहीत। थोरात यांच्या नियुक्तीहून अधिक महत्त्वाची आहे ती त्यांच्याकडे सोपवण्यात आलेली जबाबदारी। कारण त्यामुळे थोरात त्यांच्या विरोधात असलेले पुरावे नष्ट करतील किंवा त्यात फेरबदल करतील अशी शंका उपस्थित केली जाते। महापालिकेची सर्वसाधारण सभा, स्थायी समिती किंवा नगरसेवक यापैकी कोणीच थोरात यांच्या नियुक्तीचा ठराव किंवा प्रस्ताव महापालिका आयुक्तांकडे दिला नव्हता। तर महापालिका आयुक्त महेश पाठक यांनी स्वतःच्या अधिकारात आणि स्वतःच ठराव करून हा आदेश काढला आहे आणि त्यानंतर त्यांनी हा आदेश नगरसेवकांच्या गळी उतरवण्याची कसरतही पार पाडली आहे। त्यामुळे थोरात यांच्या नियुक्तीत महापालिका आयुक्त महेश पाठक यांना एवढा रस का याबाबत शंका उपस्थित केली जाते। व्हिडिओ जर्नलिस्ट विकी कांबळेचा नितीन पाटोळे, झी 24 तास पुणे। झी 24 तास एक पाऊल पुढे।